आई आज कणकोलीचा बाजार होतो मंगळवार. तर आई आणि मी गेलेलो. तर तिनं तिकडून बिया वगैरे आणल्या आणि चुरून आणलं ना, चुरणाचे पण असे कोंब वगैरे आणल्या. आणि काय दुसरा काय आणि आणि काय होतं ना बिया, चुरणाचे कोंब होते आणि अळी वगैरे, म्हणजे अळी नाही म्हणजे बिया वगैरे आणल्या, चवशाचे बिया वगैरे असे बरंच काय आम्ही तुमका जागेवर नेऊन दाखवते तुमका. तर आता चिना आमच्याकडे काढलेला होता मे महिन्यात. तर त्याला कोंब इलेले होते. आता कोंब इल्यात म्हणजे बरोबर एकदम टायमिंगला कोंब इलो. तर तो आई तुमका काढून दाखवतो यार. तो कोंब, तो आम्ही कोंब परत जमिनीत लावतलो. तर मग त्याका मग परत 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी आम्ही खंतलो ना, तेव्हा मोठा चिना भेटला. तुम्ही बघू शकता चिना आमका केवढा गावलेला, त्याला कोंब इलेले ते आता आम्ही काढतो, म्हणजे आई काढतो मी. चला बघूया. त्या बघा ह्या चिना असा दाखव कोंब काढ. हां काढ. बघा ह्या वर्षी काढलो आम्ही चिना. तसं नाही, काढतो. सुरी घे ना. काय लादी फोडतो लस. लादी फोडतो बाहेर जाऊया. तर आम्ही चिन्याचं कोंब व्हायला लावतलो. बघा ही जागा आम्ही निवडलो, कारण काय खनाक पण बरा आणि होतुलो पण चांगलं होय. हे बघा शान वगैरे आणल्या नाही. आणि जास्त खाली घेऊन बस 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 जायत ना आतमध्ये. तर खाली खाली येतं असतं तशी. धोंडे भरपूर होत आजी. आई ते धोंडे गावतले तुका. बाकी पर्याय नाही. जागा म्हणते ते. नको म्हणते. नको काय बारका हे लावलो आम्ही. कोंब लावलो, बारको कोंब. हा मोठो हा आणि बारको लावलो आम्ही. बघा आणि त्या साईडला पप्पांनी परत लावलं नाही आहे तिकडे, यावर्षी काढलेलो. चला तो बघूया. बघा यावर्षी काढलेला चिना होता, त्याचा कोंब इले बघा. पप्पांनी हळेच टाकून ठेवलेलं. हे बघा तो वेल, ती झाडा बघा. हो एक खनू काय त्या बघा, तो मोठं रोपटो आम्ही हय लावलो. टाकू माती. टाक. ही चव आहे. हे बघा आई नाही लावल्या ना, एक तिकडे एक लावल्या ना आणि तिकडे एक. कणग्याची कांदे बघा, एक कणगी बोलतात त्याला. हे लहानच मोठे मोठे असतात, होतात कंदमुळा. आजी या तर खूप असे हिना असे कणगी वगैरे भरपूर लावायची ती तिकडे डिगवळ्या गावात. एक एकच लावतो ना. हो एक एकच लाव.
हे बघा असे लावचे असतात. ओके, काळी दोडक्याची. ओके, आणि बरेच आहेत बिया. बघूया आपण टाकून रुजतात काय, कारण जमीन आता थंड झाली आहे. हे बघा, एका कणगी बोलतात, कणगी बोलतात. हे बिया ॲक्च्युली, बी मीन्स हे कांदे होते. कांदे बनवू शकत नाही, कोंब इलेले हे बोलतो, कणगी होती. ही लावल्यावर एका कोंब येतले आणि पुढे वेल वाढतली मग पुढे असं आता, आणि मोठी मोठी कणगी होतात मग ती. हे लहान लहान कणगी आहेत, हे सगळे बियासाठी आहे. बघा ह्या सगळ्या ओळीत आजीने लावून घेतल्या ना, आईन पण लावल्या, आई पण लावता. एका मोठं कांदो लावू, अजून एक कांदो असतो आई. पाया बोल येतो बाबा कोणाच्या? तुझ्या. ओके ओके, हां. हे बघा, हे चूर्णाचे कांदे, हे जमिनीत लावचे असतात. 1 फूट साधारण अंतर करून, म्हणजे खोल हे करून खणान हे जमिनीत लावायचे. तुमका दाखवीन. हे आता ह्या वर्षी लावतलो ना, मग पुढल्या 3 वर्षात ते मोठे असे कांदे होतले, चांगले भोपळ्यागत. ही असंच मिरगाची कामा, मिरगात लावले जाणारी ही असे गोष्टी असतात. हे बघा, कणगी लावून झाली आहेत. हे घे, हे घे. हे का माटो होय ना आता सनसनीत. आता ह्या एवढा झाल्यावर आपण खाली जाऊया. मग खाली तुमका हे बिये पण दाखवचे आहेत आणि हे कणगी पण लावचे आहेत. सॉरी, हे चूर्णाचे कांदे पण लावचे ते. कोंब येऊक नाही ते का अजून चूर्णाच्या कांद्यांका येतले. आई आहे पडवळीचा बी लावता, टाकता, रुजत घालता. आणि इकडे भाजी आहे, म्हणजे इकडे नंतर नाही पडवळीसाठी इकडे माठं घालूच लागतो आपल्याक. काय चिटकी बघा, चिटकी ना, गवार गवार, भेंडी गवार. भेंडी गवार काय टाकताय ती? ही बघा, ही चवळी नाही, ही चवळी ना, ही चवळी बघा रुजान इथे. पण पाऊस नाही, इकडे भाजी पण इथे. इकडे आई चिटकी टाकता. पाणी फुकताला आहे ना सगळं. ही बघा पालेभाजी, बघा पालेभाजी, पालेभाजी लाल माठ. आणि काय आहे मिक्समध्ये? ही चवळी, चवळी. ओके. अजून रवलेत किती पाकिटा? 4 पाकिटं रवलेत. चिबुडाई नाही याच्यात. खाली घातलं होतं का बऱ्याच ना होता. आजी पण चिटकणीची बी लावता, आई पण लावता. पाऊस पडा कोण नाही तर काय गडबड होतं. आई हे कारल्याचा बी पण लावता, म्हणजे एकाच माठावर 2-3 प्रकारचे वेली जातले. एक म्हणजे पडवळीचा आणि कारल्याचा, असे दोन्ही जातले. कारल्याचा जास्त दिवस टिकतला हे ना, पाणी घालत राहावं. काय नक्की कारलाच आहे ना काय? हे काय ता नाही नाही, दुसरा काय ता दोडक्या नाही. काय घातलं? ती लाव होई मग खाली. काम कर आता, दोडक्याची खाली लाव मग माटवावर त्या करतलो त्या. नंतर बिया इकडे तिकडे कर. झाले काय? माती काय जाम झाली.
काठी काठी माझी ती. ते बघा ती ते भोपळ्याची ती रोपा. हे बघा. चल झालं ना आता आम्ही हयली जागा निवडलो. आता आम्ही खड्डो मारतलो साधारण एक बाय एक फूट. मग ते खाली आतमध्ये व्यवस्थित कांदे जातले. हे बघा साधारण हे बघा सुरणाची ना रोपा बघा अशी असतात, अशी होतली. ही बघा अशी तुमका दाखवीन नंतर इथे लावल्यानंतर. आता हे विषारी ह्या झाड आहे. हे बघा काय चुरून हा खया काय सांगतो कधी लावलं तू? हे बघा हे चुरणाचा कांदो हया म्हणजे ह्या वर्षी लावलो. आता पुढल्या वर्षी व्यवस्थित होतो. 2-3 वर्ष लागतील का हो व्यवस्थित. हे बघा मस्त आला रोपीला चुरण. चल आता हे बघा हे आम्ही एक कांदो लावतो चुरून. हे बघा हे एक लावतो लाव. हे बघा येतो ना. हां हां लावले. हे बघा चुरून हे लावलं. हे चांगलं होतं कारण माती चांगली आहे. हे बघा माती थोडी माती काही घेते कांदो हे लावतो. हे बघा हे लावलं नाही. हे बघा आता आणि एक मी सिलेक्ट केलो. 3 चुरणाचे कांदे आम्ही काढूक बरे ते. हे बघा ही टाक थोडी त्याच्यात मग मिक्स. हे बघा एकत्रच झाले. हे बघा झाले 3 कांदे आम्ही हय लावून झालो. एक थय एक हय आणि एक हय असे लावलो. आता आजीकडे काय करता नडता. ते काय हय 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 काय लावलं आई? हय ते हे टाकले हे नाचणी लावल्यान थंय हळद लावल्यान आई. म्हणजे तो बेड कंटिन्यू झालो त्या हळदी जॉईन झालो. आणि इकडे काय लावलं आई? मिरची वगैरे हे लावल्यान आणि हे लाल माठ वगैरे हे वेगवेगळ्या बिया हे. आता पूर्णच्या कांद्या काही शान टाकता. शान ॲक्च्युली यांका शान टाकलेला चांगला असता. बाकी खत केमिकल युक्त खत उपयोगी नसता. 2 लावलं काय हे आई? 2च? हे बघा 2च. ओके ओके हां का हे कोणी दिले ना? हो हां हां हां. चला आता बरेच गोष्टी आपण लावल्यात जे मिरगाक लावचे असतात ते. यावर्षी आमका वाटला की लावूक भेटणार नाही. लावलो बऱ्यापैकी लावलो. हे बघा त्याचे हळदीचे कांदे बघा दिसतात बघा जरा वर भर टाकू गई ती भर नंतर टाकूची लागतली आमका. हे बघा हे बघा हळद बघा ह्या वर्षीची म्हणजे आम्ही काढलोच नाही. मग पटापट रोप इले. जसं पावसाचं पाणी पहिला पडला ना तसे का रोप इले. आम्ही ना माटो घालतलो खालच्या साईडला. ते जरा जागा अशी दगडाची वगैरे जागा. तर विचार करत होतो की थंय डायरेक्ट बिया वगैरे टाकायचे. दोडक्याची बिया आणि दुसऱ्या खायचे कारल्याच्या बिया. अजून खायच्या आई बिया होते आपल्याकडे? वांग्याचा ढाक असतं. वांग्याचा ढाक. तर आमचं थंय विचार होतो जे वेलवर्गीय गोष्टी आहेत ते आमका थंय माटो करून थंय लावचं दगडात त्या. म्हणजे जागा आम्ही जरा एकदम कॉम्पॅक्ट जागा बनवलो थंय केलो. तर म्हणजे ह्या वर्षी फर्स्ट टाईम आम्ही तसं विचार केलो. कॉम्पॅक्टेशन तुमका दाखवत येतो माटो कसं घालूचो वगैरे कसा आम्ही आयडिया काढली होती. तर थंय विचारा. मग आता आम्ही प्लॅन चेंज केलो की बिया ना इथेच असं लावून ना त्याची रोपा करायची मोठी आणि नंतर तिकडे नेऊन शिफ्ट करायची. असं आमचा विचार आता झालेलो आईजो आणि माझो. डायरेक्ट थंय टाकल्यावर किडे मुंगे वगैरे खाल्याने तर मग येऊचे नाही रोपा वगैरे. तर तुमका मी दाखवतोय माटवाची जागा वगैरे. त्याच्या अगोदर आई बिया वगैरे टाकतात आपण दाखवते ते बघून घ्यावा. काय करतं ना टाकलं बिया कसली टाकलं? टोमॅटोची आणलेलं. टोमॅटोची आणलेलं म्हणजे ढाका असतं टोमॅटो किंवा वांग्या त्याची ढाका आहेत लावतली आई. फक्त काय मेन आमका कंच ना ह्याचं ना दोडके आणि
कारला त्याची बिया आम्ही खाली शिफ्ट करतलो, त्याची रोपं आम्ही खाली शिफ्ट करतलो. हे बघा ही कसली आहे रोपा? ही वांग्याची. वांग्याची ढाका ही बघा. लहान दाखव हे बघा. हे बघा वांग्याची. हे आई नंतर शिफ्ट करून व्यवस्थित लाव. होय, ते आणि ते हे खै लाव आई काय कर माहिती आहे का, हे आहे ना ह्याला काढायचे आणि ना तिकडे काहीतरी कोपऱ्याने ना मध्ये मध्ये लावायचे. त्या कोपऱ्यातच वळी करून लावते. ते ती चवळी बिवळी जाते ना हा काढून हा हा. पालेभाजी वगैरे. हो हो तसंच त्याच्यात कर. ही लावण्याचं हो तसंच कर. गावानं. हो तसंच कर. असं करतले. 10 ठिकाणी नको सगळं त्या करू. ठिकाणी थंयच करतले. हा वेल हो. हे बघा हे टाक हे टाक हे बघा. हे आम्ही टेम्पररी बिया रुजत घालतलो तेव्हा ह्या जागेत आणि नंतर आम्ही शिफ्ट करतलो या रोपा चांगली इल्यावर. हे बघा. पाऊस पडा व्यवस्थित. भेंडो आईन भरपूरच बिया आणल्यानं आज या वर्षी बाहेरसून काय घेणारच नाही वाटतं भाजीपालो. बऱ्याच अशा बिया आम्ही घेऊन गेलेलो कणकोलीतून मंगळवारच्या बाजारातून म्हणजे आईनच घेतल्या. तर बघूया आता या सगळं आम्ही करतो खरा सगळं येऊ खोया व्यवस्थित. पाऊस पण नाही आता सध्या. तर तुमका मी माटो दाखवतोय काही आम्ही प्लॅन केलो. माटो कॉम्पॅक्ट माटो हा तो आमचो. म्हणजे स्पेशल आमची वेगळी जागा अशी कुठची डिसाईड नाही करू. जी मोकळी जागा असतात ती आम्ही साफसफाई पण नाही करू आणि हे पण नाही करू गो डिसाईड नाही करू गो. आता माटो तुमका मी दाखवते. हे बघा माटो हय घालतलं मी. तिकडे शेतीचे कोपरे आहेत आमच्या खाली आणि हय असे घळं ना वर आणि हय 2 खांब येतले माटवाचे आणि खाली 2 खांब मोठे येतले. म्हणजे ही जागा ही युटिलाइज होतली तुमका दाखवतो. ही जागा आहे ना ही जी घळण ही सगळी हे सगळं साफ करणार आहोत आता आम्ही माटो घालायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर माटो घालतलो. तर ही जागा एवढी युटिलाइज होतली म्हणजे आपका म्हणजे टेन्शन नाही. म्हणजे म्हणतो ना कमी जागेत जास्त किंवा कमी जागा वापरात आणतलो एकदम म्हणजे कमी आणि अडगळीची जागा आम्ही वापरात आणतलो थोडक्यात. हे बघा आता ही साफ करून घेते मी म्हणजे उद्या माटो घालतलं तर मग प्रॉब्लेम नको म्हणून. हे बघा साफ केला तुमका बघा कसा वाटतला एकदम क्लिअर वाटतला सगळा.